हॅलो नमस्कार, मी काजल पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते। तर खूप जणांचे केसांच्या बाबतीत खूप सारे प्रश्न आहेत, त्याच्यावरतीच आज मी हा ब्लॉग बनवते किंवा व्हिडिओ बनवते। तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता माझी केस खूप जास्त दाट तुम्हाला दिसत असतील, पण ही दाट केस का दिसतात? कारण छोटी आहेत त्यामुळे ती दाट दिसतात। जर थोडी लांब असती केस तर थोडी पातळ दिसली असती। तर आज मी केसांच्या बाबतीत बघा, खूप जण म्हणतात की केस गळत आहेत, माझी केस खूप गळत आहेत, मी कोणतं औषध लावू, कोणतं तेल लावू, खूप जण असेच करतात आणि मीही हेच केलं। मी सुद्धा हे तेल ते तेल सगळी तेल वापरून बघितलं आणि त्यामुळे माझी केस खूप जास्त गळली। माझा भांग आहे तो इतका रुंद झाला होता आणि त्यानंतर मग मी माझे काही घरगुती उपायच केले आणि त्यानंतर माझे केसांचं गळणं पूर्णपणे थांबलंय। पण त्यासोबतच आपल्याला केसांची खूप सारी काळजी घ्यावी लागते, जी की मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर प्रत्येकाचा एक भ्रम असतो की केस गळतायत म्हणजे आपल्याला कोणतं तरी शॅम्पू किंवा कोणतं तरी तेलच लावलं पाहिजे, तर असं नाही। केस तुमची नॅचरल पण गळू शकतात किंवा केसांचा काही वेगळा पण प्रॉब्लेम असू शकतो। असं नाही प्रत्येक वेळी की तेलच लावलं पाहिजे किंवा शॅम्पूच लावला पाहिजे असं नसतं। तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा, रात्री झोपताना आपण काय करतो, कोणती तरी उशी घ्यायची आरबट चढबट आणि त्याच्यावरती झोपायचं आणि त्याच्यावरती झोपल्यामुळे जर उशी खूप टाईट असेल बघा, अशी खरबडीत असेल, त्यामध्ये केस अडकतात, खूप जास्त केस अडकतात आणि तुटतात आणि केस तणतात सुद्धा खूप जास्त। त्यामुळे रात्री झोपायच्या वेळी उशी वापरताना मऊ उशी वापरायची, जी की सॉफ्ट अशी उशी असते तीच उशी, आणि त्या उशीला कवर असावा। तशी उशी वापरायची नाही, कवर असलेली, कवर नसला तरी चालेल पण उशी सॉफ्ट हवी, त्यामुळे मग केस आपली तुटणार नाही, कशामध्ये अडकणार नाही। तर हा झाला पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा, काही मुली बघा रात्री केस मोकळी सोडून झोपतात। माझं सुद्धा सांगते, छोटी केस होती, वेणी घालता येत नव्हती, मग मी काय करायचे, मोकळी सोडायची आणि झोपायची, आणि मोकळी केस सोडली की खूप छान झोप लागते, असा काहींचा भ्रम आहे। तर असं नसतं। तर काय करायचं की रात्री ज्या वेळी पण झोपणार असेल तुम्ही, झोपायच्या आधी केस एकदम व्यवस्थित अशी विंचरायची। जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल लावून विंचरा किंवा तशीच विंचरली तरी चालतील, केस विंचरायची आणि मग त्या केसांची छोटी असो मोठी असो वेणी घालायचीच। आता तुमच्याशी माझ्यासारखी छोटी केस आहे तर तुम्ही असा पोली बांधा किंवा मग छोटीशीच वेणी घाला आणि मग केस पॅक करा आणि मग झोपा। आणि अजून एक, केस टाईट बांधायची नाही। आता वेणी बांधताना खूप मुली काय करतात, इतकी दाबून वेणी घालतात ना की वरनं केस तुटून खाली येतात आणि मग सकाळी विचारताना म्हणतात, बापरे माझी कांगव्यामध्ये किती केस गळली। तर असं नसतं, केस लूज ठेवायची, ढिल्ली ठेवायची, केसांना पण स्वतःचा स्पेस मिळाला पाहिजे। तुम्ही इतकं ताणून केस बांधली तर काय, केस तुटणारच ना, त्यात काय ऑप्शनच नाही, केस तुटतातच। त्यामुळे मग काय करायचं, केस विंचरायची। खूप जणांचा भ्रम असतो रात्री केस विचारायची नसतात, असं नाही। केस विंचरून मस्त अशी वेणी घालायची आणि मग झोपायचं। बघा तुम्हाला झोपही खूप छान लागेल आणि केसांवरतीही कुठलाच म्हणजे साईड इफेक्टही होणार नाही, बॅड काही केस गळणार पण नाहीत। हेच खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत। काय होतं की आपण केस मोकळी सोडून झोपतो आणि केस मोकळी सोडून झोपल्यामुळे आपलीच केस आपल्याच अंगाखाली येतात, उशीखाली गावतात, हाताखाली गावतात, नाहीतर कुठेतरी, आणि मग केस आता समजा अशी अंगाखाली आली तर अशी केस तणतायत ना, आणि केस तणल्यामुळे त्यातली केस तुटली जात आहेत। त्यामुळेच मग वेणी घालून झोपायचं। वेणी घातल्यामुळे केस तुटत नाही, तुटण्याचं प्रमाण खूप जास्त कमी होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर स्वतःच केस विंचरल्यावरती तुम्हाला कळेल की हां आज माझी खूप जास्त कमी प्रमाणात केस गळली। तर त्याच्या मागे हे छोटे छोटे रिझन आहेत। तिसरी चौथी गोष्ट ती म्हणजे बघा, काही बायका काय करतात, रात्री केस धुतात, कारण दिवसभर त्या जॉब करतात, मग रात्री येतात आणि रात्री केस धुतात आणि तशीच ओली केस घेऊन त्या झोपतात। काय होईल मग, ओल्या केसांमध्ये थोडं जरी हवा लागली तरी ते एकात एक गुरपडून गुंता होतो। मग तुम्ही जर ओली केस घेऊन झोपलात तर काय होईल, सगळी केस एकात एक अडकतील आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही केस विंचरायला जाईल त्यावेळेस तुमची अगदी कांगवा गच्च भरेल इतकी केस निघतील। तर ते ह्याच्यामुळेच की ओली केस तुम्ही घेऊन झोपला आहात म्हणून। तर केस पूर्णपणे व्यवस्थित सुकवायची, आणि जर समजा खूप ओले असेल तर वेणी घातल्यानंतर कुमट वास येत असेल तर त्याआधी काय करायचं, मग थोडंसं केस आहेत ना थोडी ढिल्ली सोडा, तुम्ही ढिल्ली सोडून झोपा, पण केस सुकवून झोपा। अजिबात केस ओली ठेवून
केस ओले असताना वेणी तर अजिबात घालायची नाही, किंवा बघा काही जण असं केस करतात आणि गुटुळ असं बांधतात, झालं. ह्यामुळेच केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे तो जास्त आहे. ह्यामुळे जास्त प्रमाणामध्ये केस गळतात मी सांगेन. तर त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस पण तुम्ही संध्याकाळी समजा तुम्ही केस धुतली तर केस पूर्णपणे सुकवा. शक्यतो रात्री धुवूच नका, थोडं आधीच धुवा. तुम्ही जॉब करून आला तर आल्याला धुवा, आणि बाकीची कामं करत करत केस वाळतीलच ना. पण काही मुली झोपायच्या आधी आंघोळ करतात आणि त्यावेळी केस धुतात, आणि त्यामुळे केस सुकली जात नाहीत बरोबर, आणि दुसऱ्या दिवशी केस खूप प्रमाणामध्ये गळतात. तर त्यासाठी ही गोष्ट अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की केस सुकवून मगच आपल्याला झोपायचं आहे. वेणी घालून झोपायचं आहे. उशीसुद्धा सॉफ्ट असली पाहिजे. वेणी टाईट बांधायची नाही, किंवा केस खूप जास्त टाईट ओढून, काही मुली इतकं जास्त असे केस ओढून 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 अशी बांधतात की ती केस आपोआपच तुटली जात आहेत. तुमच्याच हाताने तुमची केस तुटली जातात, आणि मग तुम्हाला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की हां माझी केस गळत आहेत म्हणजे मला औषध तेलाची गरज आहे. असं नाही, खूप जास्त प्रमाणामध्ये हेच आजकाल चाललंय. मुली फॅशनच्या नावाखाली केस अशी मोकळी सोडतायत की झोपतायत. त्या टीव्हीतलं वगैरे बघून मुली केस मोकळी सोडूनच झोपतात, कारण सगळ्यांना वाटतं आता टीव्ही सिरियलमधली बाई कशी ती केस मोकळी सोडून झोपते, तर त्या फक्त दाखवायसाठी तसं करतात, रिअलमध्ये असं करत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचं बघून तर काय करण्याचा प्रयत्न करायचाच नाही, स्वतःचं आपल्याला काय वाटतं ते करायचं. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. त्यामुळे केस व्यवस्थित बांधा आणि मग झोपा, त्यामुळे केस तुमची गळणार नाहीत. तर हे सारे झाले केस गळतीसाठी, किंवा केस तुमचे का गळतात ह्याच्यावरती मी भरपूर प्रमाणात सांगितली माहिती. तर आशा करते की तुम्हाला ही सगळं मी सांगितलेले पॉईंट टू पॉईंट समजलं असेल. पुन्हा एकदा रिपीट करते, केस ओली ठेवून झोपायचं नाही, केसांची वेणी घालून झोपायचं, केस मोकळी ठेवून झोपायचं नाही. नंतर केसा टाईट बांधायची नाहीत, अजिबात केस टाईट बांधायची नाहीत, लूज केस बांधायची. त्याला सुद्धा स्वतःची मोकळी द्या. त्याला एवढं ओढून बांधू नका की त्याला दुखेल आणि त्रास होऊन ते तुटतील, इतकं त्याला ओढून बांधू नका. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे पण झोपताय ती उशी सॉफ्ट असायला हवी, नाहीतर खूप खरबडीत उशी असली ना खूप केस गळतात. आणि त्यानंतर आता मी डॅन्ड्रफसाठी थोडं माहिती तुम्हाला देईन की डॅन्ड्रफचं काय. तर मुलींनो, डॅन्ड्रफसुद्धा ह्याच ओल्या केस ठेवून झोपल्यामुळेच डॅन्ड्रफ जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे ओली केस ठेवून झोपू पण नका, किंवा उन्हामध्ये सुकवा, किंवा नॅचरली केस सुकवा. हेअर ड्रायर तुम्ही बघा, ड्रायर वापरता हवा भरता पटपट सुकवून टाकतात, तर त्यामुळे केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळतात. त्यामुळे हेअर ड्रायर वापरायचं ना असं म्हणत नाही की हेअर ड्रायर वापरू नका, तुम्ही वापरा, पण कधी कधी नड अडचणीला ठीक आहे. रोजच काय हेअर ड्रायर वापरतात आपण, 2 दिवसातून एकदा केस धुतो. तर केस धुताना सुद्धा काही बायका 8-8 दिवसाला केस धुता, असं नसतं. 2 ते 3 दिवसातून एकदा केस वॉश केलीच पाहिजेत, तरच केस चांगली राहतात. नाहीतर काहींचा असा भ्रम असतो की खूप जास्त केस धुतल्यामुळे पण केस गळतात, असं नाही. 2 दिवसातून एकदा केस नक्कीच धुवायची. आणि ज्यावेळी तुम्ही केस धुणार असाल, आता समजा उद्या सकाळी केस धुणार असेल तर आदल्या रात्री तेल लावायचं, म्हणजे आपल्या केसाला तेल सुद्धा लागतंय आणि केस धुतली सुद्धा जात आहे. त्या दोन्ही प्रोसेस आपल्या सोबत होत आहेत. त्यामुळे तेल पण केसाला तेवढंच गरजेचं आहे. जेवढं तुम्ही शॅम्पूने केस धुलना तेवढंच गरजेचं तेल सुद्धा केसांना लावणं गरजेचं आहे. तर भरपूर साऱ्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर केस गळण्याचं कारण फक्त औषध असू शकत नाही, ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तरच आपली केस गळण्याचं प्रमाण कमी होईल. आणि कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं काही वेगळं वाटलं असेल तरी सुद्धा मला कमेंट करा, कारण माझी काही चूक झाली असेल तर ती सुद्धा मला दाखवून देण्याचा प्रयत्न करा. आणि तरी मला वाटतंय की माझी भरपूर माहिती माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मनापासून अगदी. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुढे. तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वांना बाय बाय.